नमस्कार सर्वांना. मी श्रीनाथ साबळे, सेकंड इयर एमबीबीएस स्टुडंट फ्रॉम मेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो कशावर आहे, तो आहे रिव्हिजन हॅक्सवर. ठीक आहे. हे जे काही रिव्हिजन हॅक्स असतील तुम्ही जर यूज करसाल तुमची जी प्रिपेरेशन आहे ते आपण चांगली बनवू शकतो. ठीक आहे. तर हे काही रिव्हिजन आपले हॅक्स असतील. चालेल. ठीक आहे. आता पुढची गोष्ट काय ते की जो फर्स्ट आणि जो इम्पॉर्टंट हॅक आहे जेणेकरून तुमचे जे मार्क्स आहेत ते एकदम जास्त बूस्ट होतील, ते आहे की आउटपुट इज मोर दॅन द इनपुट. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच की जे तुम्ही गोष्ट वाचताय, ठीक आहे, जर तुम्ही फर्स्ट रीड केली, ठीक आहे, पण त्यानंतर फक्त त्याला रीड करूनच फक्त आपला फायदा नाहीये. त्याला आपल्याला करायचं त्यासोबतच रिकॉल. रिकॉल कसं करायचं? ते ऍक्टिव्हली करायचं. आता ऍक्टिव्हली रिकॉल कसं करायचं एखाद्या गोष्टीला? आपण ऍक्टिव्हली रिकॉल कसं करतो? काही नाही करायचं, सगळ्यात पहिले घ्यायचं पुस्तक, मग काय करायचं, आपण ते वाचायचं पूर्ण चांगलंपणे, पुस्तक बंद करायचं आणि त्या गोष्टीबद्दल आपण विचार करायचा की या आपण चॅप्टरमध्ये या टॉपिकमध्ये आपण काय काय वाचलं. याला म्हणतो आपण रिकॉल स्ट्रॅटेजी, ऍक्टिव्ह रिकॉल स्ट्रॅटेजी. जेवढे असं तुमचं ऍक्टिव्ह रिकॉल राहील तेवढं असं तुम्ही गोष्टींना रिमेंबर करसाल. ही एक सगळ्यात जास्त काय कोणती ट्रिक आहे माहिती का? ही आहे एक गेम चेंजर ट्रिक. ठीक आहे. हे काही काय हॅक्स मी तुम्हाला जे याच्यामध्ये सांगणार आहे. हा पहिला हॅक आहे कोणता? ऍक्टिव्ह रिकॉल. जो दुसरा आपल्याकडे काय एक हॅक होतो तो आहे फॉरगेटिंग कर्व. आता काय असते माहिती काय? फॉरगेटिंग कर्व नावाची एक गोष्ट असते. आता मी तुम्हाला सांगतो काय असतं फॉरगेटिंग कर्वचा अर्थ. यामध्ये बघा की हा, यामध्ये जर आपण बघितलं तर काय असते की एक असं हे असतं, इथे आपण काय करतो की आपली इथे नॉलेज असते आणि इथे आपल्याकडे काय असतं, डेज असतात. ठीक आहे. जसे डेज जास्त जास्त होत राहतात तशी आपली नॉलेज जी असते ती कमी होऊन जाते एखाद्या टॉपिक बद्दल. जर आपण टॉपिक एकदा वाचला आहे तर इथेच कोणती गोष्ट येते, तिथेच गोष्ट येते आपल्या फॉरगेटिंग कर्व बद्दल, की आपण जर ती गोष्ट आपली जाते आणि आपण जशी ती वापस वाचली, ठीक आहे, आपण जर ती गोष्ट आपली अशी आपण विसरत चाललोय, ती गोष्ट आपण वापस वाचली तर वापस आपण या पॉईंटवर येतो, मग वापस आपण इथून वापस ड्रॉप होऊन जातो. ठीक आहे. मग वापस एकदा वाचली तर वापस या पॉईंटवर, मग वापस ड्रॉप होत जाऊ. ही गोष्ट कळली का? म्हणजे आपली जी नॉलेज आहे ती काय होईल, अशी कंटिन्यू राहील. ठीक आहे. आपण 70% गोष्टी ज्या आपण रोज वाचतो त्यातल्या 70% जी गोष्टी असतात ते आपण काय म्हणतो विसरून जातो पुढच्या दिवशीपर्यंत जायपर्यंत. ठीक आहे. तर यासाठीच आपण काय करू शकतो, यासाठीच आपण वापरू शकतो ही आहे फॉरगेटिंग कर्वले टेक्निक. आता याच्यामध्ये काय असते, याच्यामध्ये आपण काय करायचं असते की आपण एखाद्या फर्स्ट डेला एखादा टॉपिक वाचला, तोच टॉपिक थर्ड डेला वाचा, तोच टॉपिक सेव्हन्थ डेला वाचा. ठीक आहे. असं जर तुम्ही हे करसाल तर तुमच्या फॉरगेटिंग कर्व तर ब्रेक होत राहील. ठीक आहे. पुढची गोष्ट पहा. पुढची गोष्ट इमोशनल अँकरिंग. इमोशनल अँकरिंगची अर्थ काय? इमोशनल अँकरिंगचा अर्थ असा की एखादा तुम्ही जर चॅप्टर वाचला, तर त्याला काय करा, लिंक करा. कशासोबत लिंक करायचं? आपल्याला रिअल लाईफ सोबत. जर तुम्ही एखादी गोष्ट रिअल लाईफ सोबत तुम्ही लिंक करू शकले तर तुमचा काय होईल, ते फायदा होणार आहे. ठीक आहे. तुम्ही त्याला स्टोरीज सोबत लिंक करू शकता, तुम्ही त्याला फ्लोचार्टच्या फॉर्म मध्ये काय करू शकता, इमोशनल अँकर करू शकता. चालेल का? ही झाली थर्ड आपली कोणची, थर्ड आपली जो हॅक आहे तो. ठीक आहे. फोर्थ जी गोष्ट येते ती आहे डीप वर्क. डीप वर्कचा गोष्ट फक्त एवढीच आहे, तुम्हाला काय करायचं, स्वतःला आयसोलेट, अजून स्वतःच्या थॉट्सला आयसोलेट, आणि काय करायचं, डिस्ट्रॅक्शन, नो डिस्ट्रॅक्शन झोन. तुम्हाला आता हे जे शेवटचे 20 ते 25 दिवस राहिले आहेत यामध्ये तुम्हाला तुमचं 100% द्यायचंच आहे. ठीक आहे. जर तुम्ही या डेज मध्ये तुमचं 100% देसाल तर तुम्ही एक चांगल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या सीटमध्ये जात असाल. ठीक आहे. चालेल. अच्छा, आता तुम्हाला काय करायचं, डीप वर्क वाली गोष्ट आहे. डीप वर्क वाली गोष्ट काय असते की तुमचे 2 ते 3 तास असे असले पाहिजे की तुम्हाला कोणीच त्या टेबलवरून, त्या चेअरवरून नाही हलवू शकत. ठीक आहे. तुम्हाला त्या टेबल किंवा चेअरवरून कोणीच नाही हलवू शकणार, याला आपण काय म्हणतो, डीप वर्क. ठीक आहे. तुम्ही यासाठी काय आठवू शकता, तुम्ही जेव्हा तुमचा 10th पेपर देत होते तेव्हा तुम्ही जर बघितलं असेल, तुम्ही पेपर स्टार्ट करायचे द्यायला, ठीक आहे, ते एंड पर्यंत, स्टार्ट ते एंड पर्यंत तुम्हाला असं कळायचंच नाही की ते 3 तास संपले कसे. ठीक आहे. तुम्हाला पेपर भेटला, तुम्ही स्टार्ट केलं, त्यामुळे तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करत होत्या. एक तर तुम्ही स्वतः पहिले विचार करत होते क्वेश्चन बद्दल. ठीक आहे. दुसरी गोष्टीला फ्रेम करत होते, तिसरी गोष्टीला पेपरवर लिहित होते. ठीक आहे. या सर्व गोष्टी मी त्या 3 तासामध्ये केलेल्या. ठीक आहे. असंच काही डीपर तुम्हाला आता या शेवटच्या 20 दिवसात रोज करायचं, तुमचा खूप जास्त फायदा होईल. ठीक आहे. जी पाचवी गोष्ट आहे, टीच टू मास्टरी. आता टीच टू मास्टरीचा अर्थ काय? टीच टू मास्टरीचा अर्थ असा फक्त अशी एवढीच गोष्ट आहे. काय आहे? पहिले टॉपिक स्टडी करायचा. ठीक आहे. ही जी गोष्ट आहे ना, पाचवी, ही पूर्ण जे आतापर्यंत आपण 4 गोष्टी जी वाचल्या त्याचं काय आहे, एक हे कॉन्क्लुजन आपण म्हणूया. सगळ्यात पहिले एखादी गोष्ट वाचायची, त्यानंतर काय करायचं, बुकला त्या क्लोज करायचं. ठीक आहे. मग आपण त्या गोष्टीला रिकॉल करायचं, ऍक्च्युअली रिकॉल, जे तुम्हाला सांगितलं तसं. आणि मग काय करायचं, कोणाला शिकवायचं. ज्या पर्सनला त्याबद्दल 0% नॉलेज आहे, जर तुम्ही त्याला ती गोष्ट शिकवू शकले तर तुमचा तो टॉपिक सगळ्यात जास्त परफेक्ट झालेला आहे. ठीक आहे.
त्यानंतर आमचं जे फ्री व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला तुम्ही जाऊन जॉईन करा. त्यावर जे आहे ते फिजिक्सचे आता आपण सेशन आहे पुढचं. ठीक आहे, असेच आम्ही तुमचे 3 सेशन्स घेतलेले आहेत. ठीक आहे, हा उद्या आजचा जो आहे आपल्याकडे तो 4th सेशन आहे. ठीक आहे, आता पुढची गोष्ट काय ते पर्सनलाइज मेंटरशिप बद्दल. आम्ही पर्सनलाइज मेंटरशिप तुम्हाला फक्त 15th एप्रिल पर्यंतच 15th एप्रिल पर्यंतच घेऊ देणार आहेत. त्यासाठी तुम्हाला जर एनरोल करायचं असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर. ठीक आहे, आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब रँक मेंटरशिप युट्यूब चॅनल, लाईक दिस व्हिडिओ अँड शेअर दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.